आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। शेतकऱ्यांचा विनाश करून विकास साधला जाऊ शकत नाही। सुपीक जमिनीतून शक्तीपीठ महामार्ग नेऊन शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचे काम सुरू असेल तर मी पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। हा महामार्ग सुपीक जमिनीऐवजी डोंगराळ किंवा नापीक भागातून नेण्यासाठी आम्ही शासन स्तरावर नक्कीच प्रयत्न करू, अशी सकारात्मक भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केली। खुर्द आणि ऐतोडे खुर्द तालुका वाळवा येथील शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज खासदार माने यांची भेट घेऊन हा महामार्ग रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले। यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा आणि भविष्यातील धोक्याचा पाढाच खासदारांसमोर वाचला। शेतकऱ्यांनी खासदारांशी चर्चा करताना विविध तांत्रिक आणि सामाजिक प्रश्नांचा भडीमार केला। महामार्गाच्या भरावामुळे भविष्यात मोठ्या महापुराचा सामना करावा लागेल। सुपीक जमीन गेल्यामुळे शेती नामशेष होईल आणि शेतकरी स्वतःच्याच गावात भूमिहीन होईल। तसेच उपजीविकेचे साधन गेल्यामुळे लोकांवर स्थलांतराची वेळ येईल आणि बेरोजगारी वाढेल, अशी विनवणी करण्यात आली। यावर शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत खासदार माने म्हणाले की ज्या भागांमध्ये जमीन कोरडवाहू किंवा नापीक आहे तेथील शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन जमीन घेण्यास हरकत नाही, मात्र जिथे पूर परिस्थिती आहे आणि जमीन अत्यंत सुपीक आहे तिथे हा रस्ता जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्गाला जोडून पुढे न्यावा। डोंगर भागातून हा मार्ग गेल्यास तिथल्या जमिनींना सोन्याचे भाव मिळतील आणि सुपीक शेतीही वाचेल। या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी खासदार माने यांनी पुढील ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले असून लवकरच स्थानिक लोकप्रतिनिधींची तातडीने बैठक बोलावली जाईल व बाधित शेतकऱ्यांचे एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली जाईल। त्यांच्या पुढे सुपीक जमिनीतून जाणारा मार्ग वळवण्यासाठी तांत्रिक बाजू मांडल्या जातील, याची माने यांनी ग्वाही दिली। यावेळी ऐतोडे खुर्दचे सरपंच संभाजी पाटील, कुरळप संघर्ष समितीचे ॲडव्होकेट विजय पाटील, विनोद देवकर, जीवन पाटील, पंडित चौगले, जगदीश पाटील, दीपक पाटील, भगवान देवकर, दिलीप मोहिते, महादेव मोहिते यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते।